नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी वारंवार यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य सांगत असतो की सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात काय बोलायचं आहे माहीत नसलं तरी काय नक्की बोलायचं नाही हे माहिती असलं पाहिजे. आणि आजकालच्या बहुतांश राजकारण्यांना नेमकं तेवढंच माहिती नसतं आणि ते चुकीचं बोलून जातात आणि आपल्याच घशात घालून घेतात. आपणच थुंकलेली थुंकी आपल्यालाच चाटण्याची परिस्थिती निर्माण करतात. आणि अशीच एक सध्या झुंबड ही अनुपम विरुद्ध निरुपम अशी सुरू आहे. त्यापैकी अनुपम म्हणजे ज्यांना कुठली उपमा देता येत नाही असे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा समावेश होतो. तर कित्येक वर्षापूर्वी शिवसेना आणि सामना सोडून निघून गेलेले दोपहर का सामना या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्राचे संपादक माजी खासदार संजय निरुपम यांची गोष्ट आहे. म्हणून एक अनुपम आणि दुसरा निरुपम, आणि खरंच दोघेही अनुपम आणि निरुपम आहेत, कारण त्यांच्यासारखे तेच आहेत. आईन्स्टाईन जे म्हणतो की दोन गोष्टी अथांग अमर्याद आहेत, एक म्हणजे हे ब्रह्मांड आणि दुसरं म्हणजे माणसाचा मूर्खपणा. पण आईन्स्टाईन म्हणतो मी पहिल्याविषयी साशंक आहे, दुसऱ्याविषयी नाही. म्हणजेच एक वेळ ब्रह्मांडाला सुद्धा कुठेतरी सीमा आणि मर्यादा असतील, ते अथांग नसेल. पण मानवी मूर्खपणा मात्र अथांग असीमित आहे. आणि हे निरुपम आणि अनुपम हे त्याचे सर्वोत्तम नमुने आहेत. आणखीन एक मला वाटतं हेनरिक हायने नावाचा जर्मन कवी विचारवंत आहे, त्याचंही एक असं सुंदर वचन आहे की मी माणसासारखं बोलणारं गाढव कधी बघितलं नाही, पण गाढवासारखी बोलणारी माणसं मला बरीच भेटलीत. हे निरुपम आणि अनुपम हे त्यातले नमुने आहेत. असो मित्रांनो, मुद्दा असा आहे की उठसूट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे दिल्लीला गेले पंतप्रधानांना किंवा गृहमंत्र्यांना भेटायला किंवा आपले पक्षाध्यक्ष JP नड्डा यांना भेटायला, की गेले दिल्लीत मुजरा करायला, गेले दिल्लीत कुर्निसात करायला. असं कोण बोलत होतं? संजय राऊत. कोण बोलले? संजय राऊत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. आणि आता तेच संजय राऊत ज्यावेळेला आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा विषय निघतो किंवा बोलला जातो, तेव्हा सांगतो नाही आम्ही दिल्लीत मुजरा करून आलो आहे, आम्ही दिल्लीत पार सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या पायावर लोटांगण घालून आलो आहे. आम्ही दिल्लीत मुजरा करतो पण गल्लीत मुजरा करत नाही. काल परवा संजय राऊत यांचं जे वक्तव्य आहे, मराठी माध्यमांना फार आवडणारी जी बेअक्कलपणा असतो त्यातला तो बेअक्कलपणा आहे. संजय राऊत यांनी 48 पैकी 23 जागा शिवसेना उबाठा लढवणार अशी गर्जना करून टाकली आहे. आणि त्यामुळे त्यांना एकट्यालाच उबाठा शिवसेनेलाच जर 23 जागा द्यायच्या असतील तर बाकीच्यांनी काय करायचं? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी काय करायचं? असा सवाल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विचारला आहे. त्यापैकीच एक संजय निरुपम आहेत, जे कधी काळी दोपहर का सामना या हिंदी शिवसेनेच्या दैनिकाचे संपादक होते, सांज दैनिकाचे. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, पण त्याच्या आधी 2 टर्म राज्यसभेत शिवसेनेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची मला वाटते समाजवादी पक्षाच्या अमर सिंग यांच्याबरोबर इतकी सलगी झाली
की त्यांना शिवसेनेतून हाकून लावायची पाळी आली. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले, अगदी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. उत्तर मुंबई का कुठून तरी लोकसभेवर एकदा 2009मध्ये निवडूनसुद्धा गेले. आणि त्यांनी रिकामी केलेली जागा होती ती आजकाल संजय राऊत उभवतात. 2 टर्म संजय निरुपम यांना राज्यसभेत पाठवलं आणि आपण आधीपासून सामनाचे संपादक आहोत तरी आपल्याला संधी नाकारली म्हणून सातत्याने संजय राऊत कुरबुरत राहिले होते. त्याचा एक किस्सा, संजय राऊतांना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही आणि संजय निरुपमना दिली म्हणून ज्या पद्धतीत शिव्याशाप ठाकरे परिवाराला संजय राऊत देत होते त्याचा किस्सा मला वाटते नारायण राणेंनी 1-2दा जाहीरपणे सांगितलेला आहे की आपल्याला तिकीट नाकारलं तर ठाकरे परिवाराला धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही, असं सामनाच्या कार्यालयात बसून नारायण राणेंना संजय राऊतांनी सांगितलं होतं, असं नारायण राणेंनीच सांगितलेलं आहे. असो, मुद्दा तो नाही. तर आज त्याच दोघा संजयांमध्ये अनुपम आणि निरुपम झुंबड लागलेली आहे आणि दोघे एकमेकाचे कपडे फाडत आहेत. 23 जागा पाहिजेत. हा 23 तुम्ही लढवल्या, पण आज तुमची लायकी काय आहे? निरुपम यांनी संजय राऊत यांना सांगितले जरा वाकून बघा कमरेखाली चड्डी आहे की नाही. खुर्चीत बसून बोलता, पुढे टेबल आहे म्हणून अब्रू झाकलेली आहे, पण अब्रू झाकणारी मूलभूत वस्तू जी असते त्याला चड्डी किंवा पतलून म्हणतात, ती जागेवर आहे का बघा. म्हणजे आशय हाच आहे की कधी काळी तुम्ही 23 जागा लढवल्या, 18 निवडून आल्या वगैरे सगळं ठीक आहे, पण तेव्हा तुम्हाला मिळालेली मतं आणि तेव्हा तुमची असलेली मजबूत संघटना आज शिल्लक आहे का? नसेल तर कुठल्या बळावर एवढ्या जागा तुम्ही मागता? आणि त्याच्याही पुढे जाऊन संजय निरुपम सांगतात 23 जागा सोडूनच द्या. शिवसेना आता महाराष्ट्रात स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही. अर्थात हे सांगताना संजय निरुपम अतिशय संतुलित वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे काँग्रेस फार तगडा पक्ष आहे आणि शिवसेना क्षुल्लक आहे, उबाठा, असं त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी आपलाही काँग्रेस पक्ष खूप दुबळा आहे, स्वबळावर लढण्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीतला एकही पक्ष नाही आणि त्यामुळे निवडणुका लढवायच्या लोकसभेच्या तर एकमेकांच्या मदतीनेच लढवाव्या लागतील, एकमेकात सामंजस्य दाखवूनच लढवाव्या लागतील. अन्यथा आपण भाजपसमोर मान खाली घालून पराभूत होऊ. हे संजय निरुपम यांचं वक्तव्य मला अत्यंत संतुलित वाटतं, कारण आपले आकारसुद्धा नाही एवढा फुगा फुगवून दाखवायचा. ही अनुपम संजय राऊत आणि निरुपम संजय यांच्यातला फरक आहे. काँग्रेसनेही 25 जागा गेल्या वेळेला लढवल्या होत्या, 26 जिंकली एकच. शिवसेनेने 23 लढवल्या होत्या, पण गंमत अशी आहे की तेव्हा शिवसेना मोदींबरोबर भाजपबरोबर होती आणि मोदींच्या नावावर इतक्या जागा जिंकून आल्या होत्या. शिवसेना आपल्या पूर्वापार 4 जागा गमावून बसली. अनंत गीते, आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे 4 दिग्गज खासदार 2019मध्ये मोदींचा फोटो लावलो तरीही पराभूत झाले. आणि यांना 23 जागा पाहिजेत, 23 जागा पाहिजेत. आणि तिथेच तुमच्याकडे आता ती संघटना राहिलेली नाही. तुमचे काय 18 होते त्यातले 12-13 निघून गेलेले आहेत. संघटना तुमच्याकडे उरलेली नाही. तुमचा मतदार किती आहे तुम्हाला तरी माहिती आहे. खुद्द संजय राऊत कुठल्याही थेट निवडणुकीत उभे राहत नाहीत, आमदारांच्या मतावर राज्यसभेत जातात. पण निरुपम म्हणतो मी निवडणूक लढवलेली आहे, मतं कशी मिळतात आणि का घडतात आम्हाला माहिती आहे. पण संजय राऊतना त्याचा गंधही नाही. आणि दुसरी गोष्ट निरुपमनी सांगितलेली अतिशय योग्य आहे की राष्ट्रवादी असो म्हणजे NCP असो किंवा शिवसेना असो, हे पक्ष फुटले, दुबळे झालेत, त्यांची शकलं झालेली आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा आधार घेऊन
तुम्हाला कुठलेही दावे करता येणार नाहीत. कारण तुम्हाला तेव्हा मिळालेली मतं आज तुमच्याकडे आहेत की नाही याचा कोणालाही पत्ता नाही, तुम्हालाही नाही आहे. कारण जे निवडून आलेत ते तुम्हाला सोडून गेलेले आहेत. त्यामुळे ते सोडून गेले असतील तर तो सगळा मतदार आजसुद्धा तुमच्याबरोबर आहे याचा कुठलाही पुरावा नाही. पण 26 जागा लढवून 25 जागी हरलेल्या काँग्रेस पक्षाला आपली किती मतं आहेत हे पक्क ठाऊक आहे. आणि पराभवातसुद्धा ती निष्ठावान मतं काँग्रेसबरोबर राहतात याची प्रत्येक वेळेला हमी मिळालेली आहे. त्यामुळे 26 जागा लढवून काँग्रेसने एकच जिंकलेली असली तरीही जी मतं आहेत ती आजसुद्धा काँग्रेसबरोबर आहेत. कारण काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, काँग्रेस पक्ष दुभंगलेला नाही. पण शिवसेना आणि NCP हे दोन्ही पक्ष दुभंगलेले आहेत, लंगडे पांगळे झालेले आहेत. त्यांना आपल्या पायावर उभंसुद्धा राहता येत नाही. आणि म्हणून असल्या गमजा करण्याचं काही कारण नाही. स्वबळावर एकही जागा शिवसेना मिळवू शकत नाही असं जे संजय निरुपम म्हणतात त्याला कंबरड्यात लाथ घालणं म्हणतात. आणि कोण संजय राऊत, आपला कोण संजय निरुपम असा प्रश्न संजय राऊत पत्रकारांना उलटा विचारतात. नाही, संजय राऊत निरुपमने असं म्हटलं, कोण संजय राऊत, आपला कोण संजय निरुपम असं जेव्हा संजय राऊत म्हणतात तेव्हा त्यावर सुद्धा संजय निरुपम यांनी उत्तम टिप्पणी केलेली आहे की जर संजय निरुपम कोण असा प्रश्न संजय राऊत विचारणार असतील तर त्यांचं डोकं फिरलेलं आहे, त्यांची स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. अर्थात ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांची स्मरणशक्ती ही कायमच दुबळी होती. ते वडाची साल उचकटतात, पिंपळाला लावतात, पिंपळाची साल उचकटतात, आंब्याला लावतात आणि कधीकधी कुठच्याही साली उपटतात आणि हीच दालचिनी आहे म्हणून बाजारात विकायला सुद्धा बसतात. दरवाजा आड दिलेल्या खोट्या शब्दांचा बागुलबुवा करतात. आणि म्हणून मी ते आईन्स्टाईनचं जे वाक्य आहे की अमर्याद मूर्खपणा, अमर्याद मूर्खपणा, अर्थात आज जी गोष्ट आहे ती पूर्वीच्या काळात निरुपम यांच्याही बाबतीत होती. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, ज्या वेळेला महाविकास आघाडी बनत होती तेव्हा काँग्रेस नेता म्हणून एकाच व्यक्तीने त्याला कडाडून विरोध केला होता. त्याचं नाव संजय निरुपम होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात वादंग माजलेला आहे. त्याच्यात काँग्रेस पक्षाने नाक खुपसू नये असा जाहीर सल्ला देण्याची हिंमत निरुपम यांनी केलेली होती. पण मग निरुपम यांना अमर्याद मूर्खपणा मी का म्हणतो तर ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना मुंबई काँग्रेसचं एक मुखपत्र आहे, त्याच्यात गांधी परिवाराची यथेच्छ निंदा नालस्ती करणारा एक लेख छापून आला होता आणि त्याचे संपादकसुद्धा तुमचे संजय निरुपम होते. जसे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवार किंवा शिवसेना यांची सर्वाधिक बदनामी आणि नुकसान सामनामधून संजय राऊत करत असतात, तसं काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात मुंबईच्या संजय निरुपम यांनीसुद्धा गांधी परिवार आणि काँग्रेसचं यथेच्छ नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना निरुपम आणि अनुपम अशी नावं दिलेली आहेत. पण तरी या बाबतीत बोलताना संजय निरुपम हे मला कमालीचे संतुलित वाटले. त्यांनी नेमकं सांगितलं आणि प्रामाणिकपणे सांगितलं की काँग्रेससुद्धा स्वबळावर सगळ्या जागा लढवणं किंवा जास्तीत जास्त जागा जिंकणं या परिस्थितीत आज नाही आहे. पण जो काय मतांचा गठ्ठा काँग्रेसकडे आहे त्याची खात्री काँग्रेसला आहे. 20-21% मतं महाराष्ट्रात काँग्रेस मिळवू शकते असं आजही आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो, काँग्रेसवाले निरुपम म्हणतात. आणि ते बरोबर पण आहे. कारण 2019च्या निवडणुका, लोकसभा, विधानसभा यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात दुभंग झालेला आहे. पण काँग्रेस आहे तशीच आहे. काही 3-4 नेते इकडे तिकडे सोडून गेले असतील,
पण पक्ष आणि संघटना म्हणून आजही काँग्रेस तितकीच आहे, भले दुबळी असेल. 20-21% मतं मिळवणारी आहे, एखाद दुसरा टक्का कमी होईल. पण शिवसेनेला युतीमध्ये असताना किंवा युतीमध्ये नसताना अखंड म्हणून जी मतं 2014 किंवा 19मध्ये मिळाली, ती सगळी मतं आजच्या उभाठा शिवसेनेला मिळतील याची कोणीही ग्वाही देऊ शकत नाही. अगदी आपण समजू की 20% मतं 19% मतं शिवसेनेकडे होती 14 आणि 19मध्ये, ती सगळी मतं उद्धव ठाकरेंना मिळणार नाही, पण जास्तीत जास्त मिळतील. 19मधली 12% मिळतील, 13% मिळतील, पण 6% मतं नक्कीच कमी होणार आहेत. आणि त्याची भरपाई करण्यासाठी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या दोन पक्षांच्या कुबड्या उभाठा शिवसेनेला घ्याव्याच लागतील. आणि त्या घ्यायच्या असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या अटी शर्ती मान्य कराव्याच लागतील. आणि त्या आपल्याला निमूटपणे मान्य आहे. आणि त्या मान्य करण्यासाठी, सही करण्यासाठीच दिल्लीला जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा यांना मुजरे करून येतो. हे संजय राऊत स्वतःच कबूल करतात ना. ह्या गल्लीत आम्ही कोणाला मुजरे करत नाही, ह्या गल्लीतल्या मोहल्ल्यातल्या नेत्यांना आम्ही विचारत नाही, आम्ही दिल्लीच्या हायकमांडशी बोलतो. उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेची अवस्था काय बघा. ज्याचं हायकमांड मातोश्रीमध्ये होतं त्यांचं हायकमांड आता दिल्लीच्या जनपद 10 जनपथमध्ये गेलेलं आहे. संजय राऊत आता छाती ठोकून सांगू शकत नाहीत की या जागा आमच्या, इथे आम्ही इतके उमेदवार उभे करणार, आम्ही मातोश्रीवर ठरवले, मातोश्रीतून आदेश गेलेत. नाही, आता आदेश हे 10 जनपथवरून येतात, कारण आम्ही त्यांना मुजरे करायला जातो. लवकरच दिल्लीमध्ये जाऊन उद्धव साहेब बोलणार आहेत जागा वाटप. म्हणजे तुमचं हायकमांड कोण झालं? अरे थोडी तरी लाज बाळगा. देशाचा गृहमंत्री असलेले अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, म्हणजे भाजपचं हायकमांड असतानासुद्धा मातोश्रीवर आले होते. 2018च्या नंतर 2019च्या फेब्रुवारीमध्ये मातोश्रीवर आले होते. प्रियंका वाड्रा, राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार यापैकी गेल्या 4 वर्षामध्ये कोण मातोश्रीकडे फिरकलं आहे? तुम्हीच सतत जाऊन सिल्वर ओकच्या पायऱ्या झिजवता, 10 जनपदच्या पायऱ्या झिजवता, मुजरे करता आणि अभिमानाने सांगतात आम्ही दिल्लीत मुजरा करून हे करतो, आम्ही गल्लीतल्या नमस्कारसुद्धा करत नाही. काय अभिमानाची गोष्ट आहे? संजय राऊत अभिमान कसला बाळगतात? तर आम्ही दिल्लीत मुजरा करतो, आम्ही मुजरा करायला दिल्लीत जातो, आम्ही गल्ली मोहल्ल्यातला मुजरा करत नाही, साधा नमस्कार पण करत नाही. केवढा अभिमान आहे. आणि 10 जनपदला नाक रगडायला जाता, त्याचं काय? आणि त्याची जाहीर कबुली देतात. आणि आपले परखड पत्रकार मराठीतले इतके आहेत की कोणी त्यांना विचारत नाही की दिल्लीत जाऊन जागा वाटप करता तेव्हा मुजराच केलेला नसतो का? पण असं विचारायचं नसतं, असं विचारायचं नसतं. नाही तर संजय राऊतांचा सकाळचा प्रातर्विधी बंद होईल. काय गंमत आहे बघा मित्र, काय गंमत आहे. हां, माणसांचा मूर्खपणा किती अमर्याद असू शकतो की आपण शिंदेना मिंदे म्हणतो आणि मिंदे म्हणून आपणच वागतो. अरे इथे बसून महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते भाजपचे, एकनाथ शिंदेच परत मुख्यमंत्री असतील, नेते असतील, आघाडीचे नेते असतील, युतीचे नेते असतील असं सांगतात. काँग्रेसचे पटोले किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील, उद्धव ठाकरे सर्वोच्च नेते आघाडीचे आहेत असं एकदा तरी म्हणतात का? नाही. पटोले तर सांगतात दिल्लीत जाऊन मुजरा करा, वडेट्टीवार पण तेच सांगतात. आणि तेही म्हणतात कोण? संजय राऊत. खुळेपणाला मर्यादा नसते मित्रांनो. आणि एकदा अब्रू घालवली की कमरेला काय शिल्लक आहे की नाही, लंगोटी आहे का पतलून आहे हे पण बघायची गरज नसते.
एकूणच उबाटा शिवसेनेचे संजय राऊतांसकट सगळे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना आज कमरेचं सोडून नाचावं लागतंय, कारण दिल्लीतून डमरू वाजला की इकडे मर्कटलीला कराव्याच लागतात. ओढवून आणलेली परिस्थिती आहे, त्यातून सुटका नाही, त्यातून सुटका नाही. काय जाणो, उद्या 23 नाही फक्त 3 जागा दिल्या 48 पैकी, तरी उद्धव ठाकरे सोनिया गांधींनी वाजवलेल्या डमरूवर मस्तपैकी कथ्थक नृत्य करून दाखवतील, कथ्थक नृत्य करून दाखवतील. पण या दरम्यान जे अनुपम आणि निरुपम असा सामना रंगलेला आहे तो फार मनोरंजक होत जाईल अशी अपेक्षा आहे. बघू पुढल्या काळात काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.